डान्स बार चालवावं का नाही किंवा पब चालवावं का नाही, ही जी संस्कृती ज्या पक्षात घुसली त्याचे निवडणूक प्रमुख कोण आहेत? गणेश बिडकर सारख्या नगरसेवक जो भारतीय जनता पार्टीचा चेहरा म्हणून आज तुम्ही त्याला हे केलंय, पुढे घेतलंय, पण त्याच्यामुळं त्याचा डान्स बारमधले फोटो आहेत. आणि मग पुणेकरांनी काय यांच्यावर विश्वास ठेवायचा का पुणेचा डान्स बार करायचा? आपल्या बरोबर शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, सध्या निवडणुकीची धामधूम आहे, शिवसेनेचा कशा प्रकारे प्रचार सुरू आहे, कोणते मुद्दे घेऊन लोकांमध्ये जाता? आपण बघितलं असेल तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळजवळ 9 वर्षांनी होत आहेत आणि सातत्यानं पुणे शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॅफिकचा मुद्दा आहे महत्त्वाचा. दुसरं गुन्हेगारी, तिसरी पब संस्कृती आणि सातत्यानं जुन्या वाड्यांचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, महिला भगिनींचे प्रश्न आहेत. हे सातत्यानं भेडसावत चाललेलं हा विषय आहे आणि ह्याला पर्याय म्हणून आम्ही शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे की 2 लाख महिलांना रोजगार देणार, लखपती बनवणार, जुन्या वाड्यांचे प्रश्न सोडणार, ट्रॅफिकचे प्रश्न सोडणार, झोपडपट्टी मुक्त पूर्ण करणं, ह्या सगळ्या योजना घेऊन आम्ही पुणेकरांकडे आज आलेलो आहे. आम्हाला विश्वास आहे की पुणेकर एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला तो पाळणार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांनी सुद्धा पुणेकरांना दिलेला आहे. मागच्या वेळेस सुद्धा अशाच प्रकारचे जाहीरनामे आले होते. खरं तर भाजपचा आला होता, तुमच्या पक्षाचा आला होता, सगळीकडनं जाहीरनामे आले, परंतु तुर्तास ज्यांची सत्ता आली त्यांनी नदी सुधार असेल किंवा इतर मुद्दे असतील, अनेक मुद्द्यांवरती निधी वितरित केला, परंतु नदीची अवस्था जैसे ते आहे, झोपडपट्ट्यांची अवस्था जैसे ते आहे. वाटतं याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला? नाही, याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर मागच्या 9 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेचा नवीन पक्षच नव्हता, त्यामुळे तो आता गृहीत धरता कामा नाही. पण ज्यांचं होतं त्यांनाच आपण विचारलं पाहिजे की तुम्ही जाहीरनाम्याला काय केलं, कारण तुम्हाला 500 बहुमत दिलंय, त्यामुळे आता त्याचं उत्तर बऱ्यापैकी माझ्यापेक्षा ते देऊ शकतात. तुम्ही पुणेकर म्हणून झालीत का कामं? पुणेकर म्हणून आता तुम्हाला म्हणून तर आम्हाला परत शब्द द्यावा लागतो ना, नाही झाली म्हणून तर शब्द द्यावा लागतो. झाले असे तर शब्द द्यायचा विषयच नव्हता. बर, तुम्ही पब संस्कृतीचा मुद्दा खरं तर ठासून मांडताय. नेमकं याला पाठबळ देणार कोण आहे असं मग तुम्हाला वाटतंय? आता सध्या जर बघायला गेलं तर हे वाढत चाललेलं आहे, ऍक्सिडेंटचं प्रमाण सुद्धा त्यामुळे वाढत चाललेलं आहे. डान्स बार चालवावं का नाही किंवा पब चालवावं का नाही, ही जी संस्कृती ज्या पक्षात घुसली त्याचे निवडणूक प्रमुख कोण आहेत त्याचा जर तुम्ही अभ्यास केला आणि पबमध्ये जाऊन कोण नाचतं तर हे बघितल्यानंतर पुणेकरांच्या लक्षात येईल की एकनाथ शिंदे साहेब महिलांना सन्मान देतात, लाडक्या बहिणीला सन्मान देतात आणि लाडक्या बहिणीच्या अंगावर पैसे उतरतात. ही कुठली संस्कृती? ह्याचं उत्तर तर खरं चंद्रकांत पाटील साहेबांनीच आपल्याला पुणेकरांना दिलं पाहिजे. त्यांनी एक अमोल बालवडकरांचा फोटो पाठवला आणि म्हणले की हा गुन्हेगार, पण त्याच्या अगोदर 100 फोटो आम्ही परत ट्विट केले आणि त्याच्यामध्ये गणेश बिडकर सारख्या नगरसेवक जो भारतीय जनता पार्टीचा चेहरा म्हणून आज तुम्ही त्याला हे केलंय, पुढे घेतलंय, पण त्याच्यामुळं त्याचा डान्स बारमधले फोटो आहेत. आणि मग पुणेकरांनी काय यांच्यावर विश्वास ठेवायचा का पुणेचा डान्स बार करायचा आहे? हे सगळं पुणेकरांनी लक्षात ठेवून ह्याच्यावर यांना उत्तर पुणेकरांनी 15 तारखेला दिलं पाहिजे. म्हणजे एकाला एक नाही आणि एकाला एक नाही असं नाही ना, बरोबर ना? पुण्यातल्या गुन्हेगारीला पाठबळ कोणाचं नेमकं? तुम्ही सातत्यानं आता सांगत असता, पुरावे देत असता, ते तुमच्यावरती आरोप करतात, तुम्ही त्यांच्यावरती आरोप करता. खरं तर तुम्ही झालं, अजितदादा झालं किंवा भाजपचे नेते झाले, हे सगळे तुम्ही सत्ता पक्षातली माणसं आहे, तर तुम्हीच एकमेकांवरती आरोप करताय. नेमकं पुण्यामध्ये पाठबळ गुन्हेगारीला नेमकं कोण देते? नाही, याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर पुणे कमिशनर असतील, बाकीची सगळी यंत्रणा असतील, ही भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली काम करते, काही लपून राहिलेलं नाही. त्यामुळे आता कितपत ही जनतेला न्याय देतील हे मार्ग कार्यकर्त्याला त्याचं कळत नाही. बरं, तुमच्या नेत्या निलमताईंनी म्हटलंय पत्रकार परिषदेमध्ये की जमिनींचे गैरव्यवहार करणाऱ्या नेत्यांना त्यांच्या पक्षांना निवडून देऊ नका. तुम्ही अशी काय विनंती करणार आहे का? आता तुमची काय भूमिका आहे बाबा? जय जिनेंद्र एवढीच भूमिका माझी. परमेश्वराला आता हाक मारायची, परमेश्वराला हाक मार. जय जिनेंद्र, परमेश्वरांनी दादा त्याचा निकाल केला पाहिजे. बरं, रवींद्र धंगेकर म्हणून, पुणेकर म्हणून तुमची काय भूमिका आहे? झालं पक्षाचे महानगर प्रमुख तुम्ही म्हणून तुम्ही सातत्याने भूमिका मांडतायच,
परंतु एक पुणेकर म्हणून पुणेकरांच्या प्रश्नांवरती कुठल्या उपाययोजना करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय? प्रामुख्याने 5 प्रश्न कोणते आहेत पुणेकरांचे? पहिला ट्रॉफिकचा प्रश्न आहे, जुन्या वाड्यांचा प्रश्न आहे, पर्यावरण आहे, चौथं गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे, हे बाबी आपण बघितल्या, आणि झोपडपट्टी मुक्त पूर्ण झालं पाहिजे. ह्या 5 महत्वाच्या आहेत आणि त्या एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला, 100% त्याच्यामध्ये कामकाज होऊन पुणेकरांना त्याचा शब्द दिलेला तो पूर्ण करते. इतर ठिकाणी तुमचे उमेदवार आहेतच पुण्यामध्ये बऱ्यापैकी, पण तुमच्या भागामध्ये तुमच्या पत्नी आणि मुलगा दोघेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. काय राहील वाटतं, इथलं गणित काय राहील? आता हे सगळं लोकशाहीमध्ये लोकांच्या हातात असलेला कल असतो. जे लोकशाहीने कल दिला तो कल आपल्याला मान्य करावा लागतो. पण माझा विश्वास आहे धंगेकर परिवाराला, धंगेकर परिवार 2 लोकांचा नाही तर पुणे शहर धंगेकरांचा परिवार आहे, तर या सगळ्याच परिवाराला पुणेकर महानगरपालिकेत पाठवून हा माझा विश्वास आहे. नक्कीच, धन्यवाद आमच्या बरोबर बोलल्याबद्दल. तर हे होते रवींद्र धंगेकर आणि यांनी पुणेकर शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील अशा